पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 23 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 23. प्रेषितांची कृत्ये अध्याय 23. मग पौल धर्मसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, बंधुजन हो, मी आजपर्यंत परमेश्वराबरोबर पूर्ण सद्भाव करून प्रजाधर्माने वर्तलो. तेव्हा प्रमुख याजक हनन्या याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यास त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. तेव्हा पौल त्यास म्हणाला, हे चुना लावलेल्या भिंती, तुला परमेश्वर मारेल व तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करायला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय? तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, परमेश्वराच्या प्रमुख याजकाची तू निंदा करतोस काय? पौलाने म्हटले, बंधुजन हो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते. तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नको असे लिहिले आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी व एक भाग परुषी आहे असे ताडून पौल धर्मसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजन हो, मी परुषी व परुषांचा पुत्र आहे. आमची आशा व मेलेल्यांचे पुन्हा उठणे या संबंधाने माझी चौकशी होत आहे. तो हे बोलत आहे तोच परुषी व सदुकी यांचा कलह होऊन लोकसभेत फूट पडली. कारण पुन्हा उठणे होत नाही किंवा देवदूत व आत्माही नाही असे सदुकी म्हणतात. परुषी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात. तेव्हा मोठा गलबला झाला आणि जे शास्त्री परुषांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही उठून भांडत म्हणाले, या मनुष्याच्या ठायी आम्हास काही वाईट दिसत नाही. जर आत्मा किंवा देवदूत त्याचबरोबर बोलला असला तर मग कसे? असा त्यांचा मोठा कलह चालला असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायास हुकूम केला की खाली जाऊन त्याला त्याचमधून सोडवून गढीमध्ये आणावे. त्याच रात्री प्रभू त्याच पुढे उभा राहून म्हणाला, धीर धर. जशी तू यरुश्लेमात मजविषयी साक्ष दिली तशी रोम येथेही तुला द्यावी लागेल. पौलाच्या विरुद्ध यहुद्यांचा कट. मग दिवस उगवल्यावर कित्येक यहुदी कट करून स्वतः शपथेने बद्ध करून घेऊन म्हणाले, आपण पौलाचा जीव घेईपर्यंत खाणार पिणार नाही. हा कट करणारे सम 40हून अधिक होते. ते मुख्य याजक व वडील मंडळ याचकडे येऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही. अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बद्ध करून घेतले आहे. तर आता त्याचविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करायची आहे. या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही सभेसहित सरदाराला समजवावे. म्हणजे तो जवळ आला न आला तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत. ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या भाच्याने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला ते सांगितले. तेव्हा पौलाने एका जमादाराला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जावे. त्याला त्यास काही सांगावयाचे आहे. तेव्हा त्याने त्याला सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदिवान पौल याने मला बोलावून विनंती केली की या तरुणाला आपणाकडे आणावे. त्याला आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे. तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, मला सांगायचे आहे ते काय आहे? तो म्हणाला, यहुद्यांनी असा एकोपा केला आहे की पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करण्याच्या निमित्ताने त्याला उद्या खाली सभेमध्ये आणावे अशी आपणाकडे विनंती करावी. तर आपण त्यांचे ऐकू नये. कारण त्यांच्यापैकी 40हून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत. त्यांनी शपथ घेतली आहे की त्याला जीवे मारेपर्यंत आपण खाणार पिणार नाही. आणि आता ते तयार होऊन आपली कबुली मिळवण्याची वाट पाहत आहे. तेव्हा तू हे त्याला कळविले हे कोणाला सांगू नको असे सरदाराने त्या तरुणाला बजावून सांगून त्याला निरोप दिला. कैसरिया येथे पौलाला पाठवितात.
कैसरिया येथे पौलाला पाठवितात. मग त्याने 2 जमादारास बोलावून सांगितले, कैसरिया येथे जावयाला 200 शिपाई, 70 स्वार, 200 भालेकरी असे प्रहर रात्रीस तयार करून ठेवा आणि पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सांभाळून नेण्याकरता घोडा द्या. शिवाय त्याने अशा मजकुराचे पत्र लिहिले, नामदार फेलिक्स सुभेदार यास क्लौद लुसिया याचा सलाम. या मनुष्यास यहुद्यांनी धरले होते आणि त्याचा घात त्याचकडून होणार होता. इतक्यात हा रोमी आहे असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडविले आणि त्याचवर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्याला त्यांच्या धर्मसभेत खाली नेले. तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टीसंबंधी त्याचवर काही ठपका आणला होता, परंतु मरण्याची किंवा बंधनाची शिक्षा देण्यायोग्य असा त्याचवर आरोप नव्हता असे दिसून आले. या माणसाविरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठविले आहे. वाद्यासही आपल्यासमोर खटला चालविण्यास सांगितले आहे. सुखरूप असावे. शिपायांनी हुकमाप्रमाणे पौलाला रात्रीस अंतिपत्रिसास नेले आणि दुसऱ्या दिवशी त्याचबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले. स्वारांनी कैसरियात जाऊन सुभेदाराला पत्र देऊन पौलालाही त्याच पुढे उभे केले. त्याने पत्र वाचून विचारले, हा कोणत्या प्रांताचा आहे? तो किलिकियाचा आहे असे समजल्यावर त्याने म्हटले, तुझे वादी आले म्हणजे मी तुझे ऐकेन. आणि त्याने त्याला हेरोदाच्या वाड्यात ठेवण्याचा हुकूम सोडला.